नमस्कार मित्रांनो, आज आपण सडपातळ दिसण्यासाठी काय करायला पाहिजे हे बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही आरशापुढे उभे राहून स्वतःला बघता तर तुम्हाला असे जाणवते की आपण जाड झाले आहो का? असं वाटते की मी बारीक असते तर फोटोमध्ये देखील मी सुंदर दिसली असती. मी जर थोडी सडपातळ असती तर खूप चांगलं झालं असतं. असे विचार आपल्या मनात येतात. तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहेत. आज मी तुम्हाला त्या 5 गोष्टी सांगणार आहेत ज्या तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत आणि योग्य पद्धतीने खाण्याला तुम्ही जर सुरुवात केली तर तुमचं शरीर आपोआपच हलकं होतं आणि तुम्हाला ना उपाशी राहावं लागेल ना जिममध्ये जाण्याची गरज पडेल, ना तुम्हाला जिममध्ये घाम काढायची गरज पडेल. लठ्ठपणा हा एक कुणाची चूक नाही, तर चुकीच्या वेळी खाणे. सगळ्यात मोठी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रिया सगळ्यांचीच काळजी घेतात, स्वतःची नाही. पण आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर आपण आज खाण्याबद्दल बोलणार आहोत. अशाच 5 गोष्टी आज आपण बघणार आहोत, ज्या पोट तर भरतील पण चरबीही हळूहळू बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतील. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला खरंच तुमच्या शरीरावर प्रेमच करायचं असेल तर हा छोटासा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. त्या महिलांना शेअर करा ज्या वजनाशी लढत आहेत. 1. सर्वप्रथम सकाळची सुरुवात चांगली करा. उठल्याबरोबर मोबाईल किंवा चहा घेण्याऐवजी 1-2 ग्लास कोमट पाणी प्या. रात्रभर विश्रांती घेतल्यानंतर शरीराला नव्या दिवसासाठी तयार होण्यास मदत मिळते. ही छोटी सवय पचन सुधारण्यास आणि शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यास उपयोगी ठरू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्ता कधीही टाळू नका. अनेक महिला घरातील कामाच्या घाईत स्वतःचा नाश्ता विसरतात, पण सकाळचे जेवण म्हणजे दिवसभरासाठी मिळणारी ऊर्जा आहे. पौष्टिक नाश्ता केल्यास दिवसभर भूक नियंत्रित राहते आणि वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. तिसरी गोष्ट म्हणजे संध्याकाळची भूक ओळखा. चहासोबत बिस्किट, फरसाण, चिवडा किंवा गोड पदार्थ नकळत जास्त प्रमाणात खाल्ले जातात. प्रत्येक वेळी काहीतरी खाण्याआधी स्वतःला एक प्रश्न विचारा, मला खरंच भूक लागली आहे का? हा छोटासा विचार अनेक चुकीच्या सवयी बदलू शकतो. चौथी गोष्ट म्हणजे ताटात भाज्यांना योग्य स्थान द्या. हिरव्या पालेभाज्या, गाजर, बीट,
दोडका, भोपळा यांसारख्या भाज्या शरीराला आवश्यक पोषण देतात. फक्त पोट भरणं पुरेसं नसतं, शरीराला योग्य अन्न घटकांची ही गरज असते. त्यामुळे प्रत्येक जेवणात भाज्यांचा समावेश नक्की करा. 5वी गोष्ट म्हणजे रात्रीचे जेवण हलकं ठेवा. अनेकदा दिवसभर कमी खाल्ल्यामुळे रात्री जास्त जेवले जाते, पण झोपण्याच्या आधी खूप जड अन्न घेतल्यास शरीरावर अतिरिक्त ताण येतो. शक्य असल्यास रात्रीचे जेवण लवकर करा आणि जेवणानंतर काही मिनिटं चालण्याची सवय लावा. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, वजन कमी करणे हेच अंतिम ध्येय नाही. खरा उद्देश आहे निरोगी राहणं, उत्साही राहणं आणि स्वतःबद्दल चांगलं वाटणं. कारण तुम्ही आनंदी आणि निरोगी असाल तर तुमचं कुटुंबही आनंदी राहील. आजपासून स्वतःसाठी थोडा वेळ काढा. स्वतःची काळजी घेणं हा स्वार्थ नाही, तर ती तुमची गरज आहे. तुमचं आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. माहिती आवडल्यास नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त रहा.